नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची DBT आलेली नसेल किंवा ज्यांची आलेली आहे DBT 4 DBT आलेली आहे, 4 हप्ते आलेले आहे, तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी अपडेट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना। बॅच 2 किंवा 1 ज्यांचे जी DBT आहे तर ती आली नसेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, सदरची सूचना ही DBT बाबत असून सूचना अंतिम असून पुन्हा त्याबाबत कोणतेही दखल घेतले जाणार नाही किंवा तक्रार नोंदवली जाणार नाही। तर या ठिकाणी जर आपली DBT आली नसेल तर ती DBT आपल्याला या ठिकाणी आली नाही म्हणून आपल्या अकॅडमीला त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे आपण। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, पोलीस भरतीसाठी एकूण 6 DBT देण्यात येणार होते, त्यापैकी 4 बाबत आम्हाला नव्याने माहिती द्यायची आहे। तर या ठिकाणी जो पहिला मुद्दा आहे तो आपण पाहू शकतो, सर्व 4 DBT आले असेल तरीही तर काहीही माहिती देण्याची गरज नाही। तुमचे 5 आणि 6 DBT लवकरच जमा होईल। जर तुमचे कोणतेही स्टाइपमेंट आलेले नसेल तर तुम्ही 15 डिसेंबर ते 30 जूनचे जे बँक स्टेटमेंट आहे तर ते आपल्या अकॅडमीला प्रोव्हाइड करायचे आहे। तर मित्रांनो, आपली जर जी DBT आहे तर ती कोणतीही स्टाइपमेंट आपल्याला जमा झाली नसेल तर आपल्याला 15 डिसेंबर ते 30 जूनचा जो बँक स्टेटमेंट आहे तर तो आपल्याला आपल्या अकॅडमीला जमा करायचा आहे। आणि जर आपले 4 DBT आले असेल तर तुम्हाला यापुढे जी 5वी आणि 6वी DBT आहे किंवा 6वी DBT आहे तर ती लवकरच या ठिकाणी रिसीव होणार आहे तुम्हाला। तर अशा प्रकारची अपडेट आहे। जर तुम्हाला जी स्टाइपमेंट आहे तर ती आली नसेल तर तुम्ही तुमचा बँक स्टेटमेंट आहे तर तो जमा करायचा आहे। त्यानंतर आपली जर 4 पर्यंत हप्ते आले असेल तर आपल्याला कोणतीही माहिती त्या ठिकाणी जमा करायची नाही, आपली लवकरच DBT आहे तर ती येणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर मित्रांनो, तुमच्या अकॅडमीला तुम्हाला कळवलेच असणार की तुम्हाला काय करायचे आहे। तर आय होप मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।